नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण आज या ठिकाणी प्रथम वर्ष कला अर्थशास्त्र सामान्य पेपर या विषयाचे दुसऱ्या सत्रातील काही महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न पाहणार आहोत। चला तर पाहूया पहिला प्रश्न काय आहे। भारतातील बेरोजगारीचे खालीलपैकी कोणते परिणाम आहेत? भारतातील बेरोजगारीचे खालीलपैकी कोणते परिणाम आहेत? आपल्याकडे पर्याय आहे लोकांच्या राहणीमानावर परिणाम होतो, दुसरा आहे लोक बेघर होऊ शकतात, तिसरा आहे मानसशास्त्रीय परिणाम होऊ शकतात लोकांवरती, आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व। बेरोजगारीचे खालीलपैकी कोणते परिणाम आहेत? तर वरीलपैकी सर्व हे बेरोजगारीचे परिणाम आहेत, म्हणजेच लोकांच्या राहणीमानावरती परिणाम होतो, बेघर होऊ शकतात लोक आणि त्यांना सायकोलॉजिकल किंवा मानसशास्त्रीय परिणामसुद्धा होऊ शकतात, म्हणून वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे। टिंबटिंब भारतातील बेरोजगारीचे महत्त्वाचे परिणाम आहेत। सिमिलर प्रश्न आहे, टिंबटिंब भारतातील बेरोजगारीचे महत्त्वाचे परिणाम आहेत, आणि आपल्याकडे पर्याय आहे बेरोजगारांसाठी उत्पन्नाचे नुकसान होणे, दुसरा आहे सरकारला कमी कर महसूल मिळणे, तिसरा आहे मानवी संसाधनाचे नुकसान होणे, म्हणजेच ह्युमन रिसोर्स जे फर्म्स किंवा कंपन्यांचं जे नुकसान होते ते, आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व। तर टिंबटिंब भारतातील बेरोजगारीचे महत्त्वाचे परिणाम आहेत, तर वरीलपैकी सर्व म्हणजेच बेरोजगारांसाठी उत्पन्नाचे नुकसान होतील, सरकारचं सुद्धा उत्पन्नाचं नुकसान होते कारण की सरकारला कर महसूल मिळणार नाही, आणि मानवी संसाधनाचे सुद्धा नुकसान होणार कंपन्यांसाठी, कारण की जे ह्युमन रिसोर्स त्यांनी एम्प्लॉय केलेले आहेत ते आता कामावरतून काढलेले असणार आणि बेरोजगार झालेले असणार, म्हणून त्यांच्याकडे ह्युमन रिसोर्सची सुद्धा कमतरता येऊ शकते, म्हणून वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर आपण वळूया तिसऱ्या प्रश्नाकडे। तिसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता बेरोजगारीचा परिणाम दर्शवतो? खालीलपैकी कोणता बेरोजगारीचा परिणाम दर्शवतो? आणि आपल्याकडे पर्याय आहेत कुटुंबातील सदस्यांवर विपरीत परिणाम होणे, दुसरा आहे गुन्हेगारी वाढणे, तिसरा आहे गरिबी वाढणे, आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व। इथे जर आपण पाहिलं तर खालीलपैकी कोणता बेरोजगारीचे परिणाम दर्शवतो, तर वरीलपैकी सर्वच, म्हणजेच गरिबीसुद्धा वाढणार आहे, गुन्हेगारीसुद्धा वाढणार आहे, कारण की जर एखाद्या व्यक्तीकडे काम नसेल तर तो पैसे जमवण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या कामांसाठी होय करेल, आणि त्यामुळे गुन्हेगारीसुद्धा वाढू शकते। आणि त्याच्यानंतर कुटुंबातील जे सदस्य आहेत, जसं मुलं असतील, मुली असतील आणि पत्नी वगैरे असेल, किंवा उलट जर आपण पाहिलं तर मुलं मुली आणि पती असतील, तर अशा स्वरूपात तुमच्या कुटुंबातील सदस्यांवर सुद्धा विपरीत परिणाम होऊ शकतो, म्हणून वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर आपण वळूया चौथ्या प्रश्नाकडे। चौथा प्रश्न आहे सरकारकडून बेरोजगारी कमी करण्यासाठी कोणती महत्त्वाची उपाययोजना करावी? सरकारने अशी कुठली महत्त्वाची उपाययोजना केली पाहिजे जेणेकरून भारतातील बेरोजगारी कमी होऊ शकते? तर आपल्याकडे पर्याय आहेत आर्थिक वाढीचा दर वाढवणे किंवा इकॉनॉमिक ग्रोथ ज्याला आपण म्हणतो ती चांगली करण्याचा प्रयत्न करणे, दुसरा आहे भांडवल निर्मितीचा उच्च दर असणे, म्हणजेच कॅपिटल फॉर्मेशन ज्याला म्हणतो त्याचे दर चांगले असणे पाहिजेत, तिसरा आहे शैक्षणिक सुधारणा, आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व। तर इथे वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, म्हणजेच सरकारला जर बेरोजगारी कमी करायची असेल तर ही जी महत्त्वाची उपाययोजना आहेत, म्हणजेच आर्थिक वाढीचा दर वाढवणे, भांडवल निर्मितीचा उच्च दर मेंटेन करणे आणि शैक्षणिक सुधारणा, या सर्वच या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर आपण वळूया पाचव्या प्रश्नाकडे। पाचवा प्रश्न आहे बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारने ज्या महत्त्वाच्या उपाययोजना केल्या पाहिजेत त्यांमध्ये टिंबटिंब समाविष्ट आहेत। कुठल्या गोष्टी समाविष्ट आहेत? आपल्याकडे पहिला पर्याय आहे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचा अधिक विस्तार करणे, दुसरा आहे हंगामी बेरोजगारीच्या दिशेने धोरण, तिसरा आहे कौशल्य प्रशिक्षणांसह रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व। तर इथे पाहिलं तर बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारने ज्या महत्त्वाच्या उपाययोजना केल्या पाहिजेत त्यामध्ये वरीलपैकी सर्वच समाविष्ट आहेत, म्हणजेच तुम्ही कौशल्य द्या आणि त्याच्या मोबदल्यामध्ये रोजगारसुद्धा द्या, म्हणजे कौशल्य जर आपण स्किल इंडिया मिशन जर पाहिला, कौशल भारत मिशन, तर तो त्याच्या संदर्भात आहे। हंगामी बेरोजगारीच्या दिशेने काही धोरणं तयार करणे असतील किंवा एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचा अधिक विस्तार करणे असेल, तर वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर आपण वळूया सहाव्या प्रश्नाकडे। सहावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारने घेतलेले महत्त्वाचे उपाय दर्शवते? सरकारने घेतलेले महत्त्वाचे उपाय दर्शवते।
आपल्याकडे पर्याय आहे सहकारची प्रोत्साहना करणे, म्हणजेच कोऑपरेटिव्ह ज्याला म्हणतो आपण, जिथे लोक एकत्र येतात आणि त्याच्यानंतरनं एखादी बँक स्थापन करतात, एखादा धंदा सुरू करतात, तर सहकार या पद्धतीला प्रोत्साहन देणे. दुसरं आहे लहान मोठ्या युनिट्सला प्रोत्साहन देणे, म्हणजे विलेज इंडस्ट्री असेल किंवा स्मॉल स्केल लघुउद्योग असेल त्यांना प्रोत्साहन देणे. तिसरं आहे महिलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे. आणि चौथं आहे वरीलपैकी सर्व. इथे जर पाहिलं तर वरीलपैकी सर्वच या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजे सहकारला प्रोत्साहन दिलं जातं आहे, लहान मोठ्या युनिट्सला सुद्धा प्रोत्साहन दिलं जातं आहे आणि महिलांना रोजगार उपलब्ध करण्याच्या दिशेने सुद्धा पावलं उचलली जात आहेत. म्हणून वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 7व्या प्रश्नाकडे. 7वा प्रश्न आहे टिंबटिंब समाजातील विविध घटकांमध्ये उत्पन्न आणि संधीचे असमान वितरण म्हणून परिभाषित केले जाते. टिंबटिंब समाजातील विविध गटांमध्ये उत्पन्न आणि संधीचे असमान वितरण म्हणून परिभाषित केले आहे किंवा केले जाते. आपल्याकडे पर्याय आहे आर्थिक समतोल, दुसरा आहे आर्थिक असमानता, तिसरा आहे आर्थिक चिकाटी आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. तर इथे आर्थिक असमानता समाजातील विविध गटांमध्ये उत्पन्न आणि संधीचे असमान वितरण म्हणून परिभाषित केले गेले आहे. म्हणून ऑप्शन बी आर्थिक असमानता या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 8व्या प्रश्नाकडे. 8वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते असमानतेचे मोजमापन आहे? असमानतेचे मोजमाप किंवा मोजमाप करण्याचा पद्धत आहे. आपल्याकडे पर्याय आहेत गिनी इंडेक्स, दुसरा आहे मानवी विकास निर्देशांक, तिसरा आहे हेड काउंट रेशो आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी आपण कशा पद्धतीने मोजतो तर त्याला गिनी इंडेक्स हा एक प्रकार आहे. त्याच्या स्वरूपात आपण एखाद्या गटामध्ये किंवा एखाद्या देशातील गटांमध्ये असमानता मोजली जाते. म्हणून गिनी इंडेक्स या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. हेड काउंट रेशो जो ऑप्शन सी मध्ये आहे त्याला आपण पॉवर्टी किंवा दारिद्र्य मोजण्यासाठी वापरतो. म्हणून गिनी इंडेक्स हे असमानतेसाठी आहे आणि हेड काउंट रेशो हा दारिद्र्य किंवा पॉवर्टीसाठी आहे किंवा गरिबीसाठी आहे. तर ऑप्शन ए हे 8व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. खालीलपैकी कोणते असमानतेचे मोजमाप आहे तर गिनी इंडेक्स किंवा गिनी कोएफिशियंट हे वापरले जाते. त्याच्यानंतर आपण वळूया 9व्या प्रश्नाकडे. 9वा प्रश्न आहे जे क्षेत्र सरकारच्या अखत्यारीत नाही त्याला सहसा टिंबटिंब सेक्टर म्हणतात. सेक्टर डायरेक्टली गव्हर्नमेंटच्या परव्ह्यू किंवा अखत्यारीत नाही त्याला आपण काय म्हणतो तर आपल्याकडे पर्याय आहे औपचारिक क्षेत्र, दुसरा आहे अनौपचारिक क्षेत्र, तिसरा आहे सार्वजनिक क्षेत्र आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. म्हणजेच इनफॉर्मल सेक्टर किंवा अनौपचारिक सेक्टर हे सरकारच्या डायरेक्ट परव्ह्यूमध्ये नसतं, म्हणून त्याला आपण अनौपचारिक क्षेत्र असे म्हणतो. तर ऑप्शन बी अनौपचारिक क्षेत्र या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 10व्या प्रश्नाकडे. 10वा प्रश्न आहे अनौपचारिक क्षेत्र भारतातील जवळजवळ टिंबटिंब टक्के कामगारांना रोजगार देते. किती टक्के कामगारांना अनौपचारिक क्षेत्र किंवा इनफॉर्मल सेक्टर ॲब्झॉर्ब करते भारतात? आपल्याकडे पर्याय आहे पहिला 10%, दुसरा आहे 50%, तिसरा आहे 20% आणि चौथा आहे 90%. तर आपण इथे जर पाहिलं तर 10%, 50%, 20% आणि 90%. तर अनौपचारिक क्षेत्र जे आहे तिथे भारतात 90% जवळपास कामगार हे एम्प्लॉईड आहेत किंवा कार्य करत आहेत म्हणून किंवा कार्यरत आहेत म्हणून 90% या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 11व्या प्रश्नाकडे. 11वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते भारतातील अनौपचारिक क्षेत्रासमोरील प्रमुख आव्हाने दर्शवते? प्रमुख आव्हाने कुठले आहेत भारतातील अनौपचारिक क्षेत्रासमोर? तर आपल्याकडे पर्याय आहे अनौपचारिक कामगारांची ओळख करणे, म्हणजेच त्यांना आयडेंटिफाय करणे सुद्धा खूप अवघड आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे सामाजिक सुरक्षा पुरवण्यासाठी पुरेसे निधी जमा करणे, तिसरा आहे नवीन श्रमसंहिता लागू करण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करणे आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. इथे जर पाहिलं तर खालीलपैकी कोणते भारतातील अनौपचारिक क्षेत्रासमोरील प्रमुख आव्हाने दर्शवते तर वरीलपैकी सर्वच आहेत. म्हणजेच त्या अनौपचारिक कामगारांची ओळख पटवून देणे हे सुद्धा अवघड आहे. त्याच्यानंतर सामाजिक सुरक्षा पुरवण्यासाठी जे पुरेसा निधी आहे तो जमा करणे सुद्धा अवघड आहे आणि तिसरा नवीन श्रमसंहिता लागू करण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करणे हे सुद्धा एक मोठं आव्हान आहे. म्हणून वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं. तर इथे आपण 11 महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये, तिथे अजून काही महत्त्वाचे प्रश्न मी कव्हर करणार आहे. धन्यवाद.